संक्रांत हा सण जो आहे तो थंडीच्या दिवसात येतो आणि यामध्ये उष्णसे पदार्थ खाल्ले जातात. जसे की तीळ, गूळ याचा वापर भरपूर प्रमाणात आहारात केला जातो आणि संक्रांतीचं महत्त्व जर पाहायचं म्हटलं तर आपण तिळाचे भरपूर पदार्थ बनवतो. यामध्ये तिळाची वडी, तीळ गूळ घालून बनवलेले जे लाडू आहेत ते, किंवा तीळ किंवा खवा घालून बनवलेले लाडू किंवा बर्फी असे आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. आणि तीळ जे आहेत हे कॅल्शियमचा छान असा स्रोत आहेत आणि भरपूर खाण्यात असले म्हणजे आपलं हाडांचं आरोग्यही व्यवस्थित राहतं. आणि जसं आपण आहारात तिळाच्या तेलाचा वापर करतो तसंच तिळाचाही वापर करतो आणि तिळाच्या तेलामुळं आपलं जे त्वचेचं आरोग्य आहे तेही छान राहतं. आज मी बनवते तिळाची वडी. तिळाची वडी बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत 1.5 कप तीळ आणि हे तीळ आहेत ते मी खमंग असे भाजून घेणार आहे. जेव्हा आपण कोणताही पदार्थ करताना तो मेन जो घटक आहे तो आपण व्यवस्थित आणि खरपूस असा भाजून घेतो, त्यावेळेस आपला होणारा पदार्थ जो आहे तो छान असा बनतो. तीळ जे आहेत खमंग मी भाजून घेतलेले आहेत आणि इथं एका कढईमध्ये 1 चमचा मी तूप घालून घेतलेला आहे आणि 1.5 कप मी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची वडी बनवतो त्यावेळेस आपण जेव्हा सेंद्रिय गुळाचा वापर करतो तेव्हा होणारी वडी ही चवीलाही छान लागते आणि हा जो गूळ आहे तो गोडीला भरपूर असा असतो. यासाठी इथं मी सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे आणि या गुळाचा आता आपल्याला पाक बनवायचा आहे आणि हा पाक बनवत असताना आपल्याला चिक्कीचा जो घट्ट असा पाक असतो तो आपल्याला बनवायचा आहे. साधारणपणे 5 ते 7 मिनटं एवढा अवधी लागतो हा पाक तयार होण्यासाठी आणि आपण अधूनमधून तो आपण चेकही करणार आहोत. यासाठी गॅसची फ्लेम आहे ती बारीकच ठेवायची आहे जेणेकरून आपला जो घातलेला गूळ आहे तो व्यवस्थित वितळेल. जर मोठा गॅस करून जर हा पाक केला तर गुळाचे खडे तसेच राहतील. यासाठी आपल्याला बारीक गॅस करूनच आपल्याला हा पाक तयार करायचा आहे. गुळाला फेस आल्यानंतर 1-2 ते 3 मिनिटात आपला पाक तयार होतो आणि पाक तयार करण्यासाठी आपण एका डिशमध्ये पाणी घेऊन आपण तो पाक झाला की नाही हे चेक करणार आहोत. जेव्हा आपण एकतारी पाक बनवतो त्यावेळेस त्या पाकाची होणारी जी वडी आहे ती मऊसूद अशी बनते आणि जर तुम्हाला कडक वडी हवी असेल तर यासाठी आपल्याला जो पाक आहे तो 2 तारी पाक किंवा गोळी पाक आपल्याला बनवावा लागतो. यासाठी आपण एका भांड्यात पाणी घेऊन आपण तो पाक ओतून तो आपण चेक करून बघणार आहोत आणि पाण्यात टाकल्यानंतर लगेचच या पाकाची जर गोळी होत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे असं आपण समजायचं आहे. आणि इथं माझा पाक जो आहे तो तयार झालेला आहे आणि या पाकामध्ये मी लगेचच जे आपण भाजून घेतलेले जे तीळ आहेत ते तीळ घालणार आहे आणि ही प्रक्रिया जी आहे ती फास्ट करावी लागते. आणि तीळ घातल्यानंतर आपण हे मिश्रण आहे ते हलवून घेणार आहोत जेणेकरून हे तीळ आहेत त्या गुळाच्या पाकामध्ये छान मिक्स होतील. इथं आपल्याला गॅसची फ्लेम लगेचच बंद करायची आहे आणि हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण या अगोदरच एका ताटाला बटर पेपर लावून किंवा ते तूप लावून आपण सुके मेवे घालून आपण एक ताट किंवा आपण ट्रे तयार करणार आहोत. आणि इथं मी एका ट्रेला तूप लावून त्यावर पिस्ता, बदाम, काजूची जे काप आहेत ते घालून घेणार आहे आणि आपल्याला हे तूप जे आहे हे व्यवस्थित असं लावून घ्यायचे जेणेकरून आपण घातलेली जी वडी आहे ते बटर पेपरला चिकटणार नाही आणि व्यवस्थित अशी तयार होईल. जर बटर पेपर नसेल तर एका ताटामध्ये तूप लावून आपण वडी तयार करू शकतो. आणि इथं मी सुके मेवे जे काप आहेत ते घालून घेते. यामुळे आपण जी करणारी वडी आहे ती दिसायलाही छान दिसेल यासाठी आपण हे सुके मेवे घालून घेणार आहोत. आणि यावरच आपल्याला जे बर्फीचं जे मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण घालून घेताना पटपट आपल्याला हे मिश्रण घालून घ्यावं लागतं, नाहीतर ते लगेचच थंड होईल तसं ते कडक होत जातं. आणि आपल्याला ही जी वडी आहे ती आपल्याला ट्रेमध्ये व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे. यासाठी तुम्ही एका भांड्याला तूप लावून ही वडी थापवून घेऊ शकता. साधारणपणे 15 ते 20 मिनिटात ही वडी थंड झाल्यानंतर लगेचच आपण कापून घेणार आहोत, कारण जसजशी वडी थंड होईल तसतशी ती कडक होत जाते. यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटात आपण ही वडी लगेचच कट करून घेणार आहोत. माझी ही तिळवडी जी आहे ती ट्रेमध्ये घालून झालेली आहे आणि ती आपल्याला व्यवस्थित अशी करून घ्यायची आहे. या स्पॅच्युलाच्या साहाय्याने ही वडी व्यवस्थित अशी केली जाते
आणि आपण पाहू शकताय छान अशी माझी वडी तयार झालेली आहे. आणि ही थोडी थंड झाल्यानंतर आपण ती कापून घेणार आहोत. आणि वडी कापून घेताना तुम्ही कापणीच्या आकारात किंवा चौकोनी आकारात ही वडी कापून घेऊ शकता. आणि इथं माझी वडी आहे ती मी चौकोनी आकारातच कापून घेणार आहे. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही याचे तुकडे कमी जास्त करू शकता. थंडीच्या दिवसात जे उष्ण पदार्थ आपल्या खाण्यात असले म्हणजे शरीराची प्रतिकारक शक्ती ही व्यवस्थित राहते आणि आपलं आरोग्यही छान राहतं. यासाठी उष्ण पदार्थ आपण थंडीच्या दिवसात बऱ्यापैकी आपण आहारात असणं गरजेचं आहे. इथं मी तिळवडी माझी कट करून होत आहे आणि आपण पाहू शकताय व्यवस्थित अशी ही कट केली जाऊ शकते. जेव्हा ती जास्त थंड होते त्यावेळेस ती कडक झाल्यानंतर ती कट करून घेणंही तेवढंच अवघड जातं. यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटात अशी वडी कट करून घ्यायची आहे. मी इथं पांढऱ्या तिळाचा या वडीसाठी वापर केलेला आहे. तुम्ही जे गावठी तीळ मिळतात याचाही वापर करू शकता. आणि हे जे गावठी तीळ आहेत तेही चवीला छान असतात. किंवा काळ्या तिळाचाही वापर केला जातो लाडू किंवा वडी बनवण्यासाठी. आणि आपण जेव्हा तिळाची वडी बनवतो त्यावेळेस व्यवस्थित सर्व साहित्य असणंही तेवढंच महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस आपण योग्य प्रमाणात सर्व साहित्य घेतो त्यावेळेस होणारा पदार्थही छान असा होतो. या वडीमध्येच तुम्ही शेंगदाण्याचाही वापर करू शकता. शेंगदाणे खमंग भाजून त्याची सालं काढून जाडसर असे शेंगदाण्याचाही या वडीमध्ये वापर केला तर ती ही वडी चवीला छान अशी होते. आणि इथं माझी वडी जी आहे ती कट करून झालेली आहे. कुणी कुणी तीळ आणि साखरेची ही वडी बनवतो ती ही वडी छान अशी चवीला लागते. पण जेव्हा तुम्ही थंडीच्या दिवसात वडी करता त्यावेळेस गूळ आणि तिळाची वडी ही जेवढी चवीला छान लागते तेवढी साखरेची वडी लागेलच असं नाही. अशी वाटली माझी ही वडीची रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट ही